का मनोज दादा जरांगेला काही झालं तर तुमचा आमचा मराठा असून काहीच फायदा नाही. गांडूळ आपण शेंगावत आपण तर का आपला माणूस आपल्यातून निघून जाणार असेल. म्हणून पूर्ण महाराष्ट्राच्या मराठा समाजामध्ये हे सरकार ढुंगून पाहत नाही, येऊन पाहत नाही. सरकारने घात केलाय, सरकारने मीडिया मॅनेज केलाय, सरकारने मनोज दादा जरांगे यांना मारण्याचा, यांचा खून करण्याचा घात केलाय. तुम्हाला सगळ्यांना हे मान्य आहे का? या ठिकाणी सरकारच्या विरोधात पूर्ण रस्ते महाराष्ट्रामध्ये जाम करायचं, पूर्ण दळणवळण या ठिकाणी बंद करायचंय. जोपर्यंत सरकार सन्मान्य मनोज दादा जरांगे यांच्या ठिकाणी पैशाशी येऊन या ठिकाणी आपल्या आरक्षणाचा तिढा मार्गी काढत नाही, तोपर्यंत हा रस्ता रोको या ठिकाणी थांबणार नाही. पोलीस बांधवांना विनंती करतो की हे सगळं या ठिकाणी शांततेत सुरू आहे. मात्र आम्हाला हलवण्याचा प्रयत्न केला, आम्हाला उठवण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र पेटून देण्यात येईल. प्रत्येक गोष्टीला आग लावून देण्यात येईल. म्हणून मी माझ्या घरदारासोबत माझ्या आईला सोबत घेऊन आलेलो या ठिकाणी, माझ्या आईला सोबत घेऊन आलेलो आहे आणि सांगितलंय की शेवटपर्यंत जोपर्यंत मनोज दादाच्या पायामध्ये प्राण आहे तोपर्यंत इथून हलायचं नाही. जर का मनोज दादाच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर पूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी पेटून दिल्याशिवाय होणार नाही एवढं सांगतो. आणि कुणी इथून हलायचं नाही. आपल्या आई बहिणींना गाड्या, बैलगाड्या, ट्रॅक्टर सगळ्या रोडवर घेऊन या. आपला घात झालाय, आपल्या माणसाला मारण्याचा या ठिकाणी प्लॅन झालाय. मीडिया मॅनेज करण्यात आली आहे. हे काही मीडियावर दादांना दाखवण्यात येत नाही. खरं बोलतो माणूस, समाजासाठी बोलतो माणूस, समाजासाठी पोटतिडकीने लढतो माणूस. म्हणून सगळे राजकारणी गुंड हरामखोर मिळून त्या माणसाचा घात करायला निघाले. आणि तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचे मावळे. तुमच्या रक्तात मराठ्यांचं रक्त असेल तर उभं राहा त्या माणसासोबत, उभं राहा मनोज दादा जरांगेसोबत. जर का मनोज दादा जरांगेला काही झालं तर तुमचा आमचा मराठा असून काहीच फायदा नाही. गांडूळ आपण शेंगावत आपण तर का आपला माणूस आपल्यातून निघून जाणार असेल. म्हणून पूर्ण महाराष्ट्राच्या मराठा समाजाला विनंती आहे, रस्त्यावर या, बायका पोरांना घेऊन रस्त्यावर या, बैलगाड्या ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर या. आणि 2 दिवसात आज संध्याकाळपर्यंत पूर्ण महाराष्ट्र ब्लॉक करा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज. 18 पगड जाती सर्व जाती धर्मातील लोक, मुस्लिम बांधव असतील, धनगर बांधव असतील, इतर समाजातील बांधव असतील, त्यांनी नेहमी या समाजाच्या लढ्यासाठी, आरक्षणासाठी आपल्या सोबत येऊन मांडीला मांडी लावून या लढ्यामध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. मराठा समाज त्यांचा नेहमी ऋणी राहील आणि जेव्हा त्यांच्या मागण्या, त्यांचे आंदोलन, त्यांचा लढा उभा राहील त्यांच्या सोबत हा खांद्याला खांदा लावून मोठ्या भावाबरोबरने हा मराठा समाज त्यांच्या सोबत असेल. म्हणून आज आपण या ठिकाणी रस्ते रोकोचं नियोजन केलं. एवढा गडबडीत का झालं हा प्रश्न आपल्या गावाला पडला असेल, परंतु आपला मावळा त्या ठिकाणी मरणाशी झुंज जातोय आणि आपण घरात बसून थंडासारखं आपल्याला शोधणार नाही. त्या मावळ्याच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर सरकारच महाराष्ट्रात कुठलाही लोकशाही असो, काही असो, हे अस्तित्वात राहणार नाही. परंतु आपल्याला यावेळी गड आला आणि सिंह गेला असं होऊ द्यायचं नाही. आपला गड सुद्धा आला पाहिजे आणि सिंह सुद्धा या ठिकाणी जगला पाहिजे आणि थाटामाटात जगला पाहिजे. या काही दलिंदर नेते, काही समाजकंटक नेते 2-3 समाजात तेढ निर्माण करून, म्हणून खंड झालेला समाज आपल्या समाजाचा इतिहास आहे. मराठा समाजाचं रक्त थोडं उशिरा पेटतं, पण जेव्हा पेटतं ना त्यावेळेस चांगल्याचं सिंहासन या ठिकाणी हलतं. हा आतापर्यंतचा इतिहास आहे. म्हणून आळंदनगरीतील सर्व समाज बांधवांना विनंती आहे, आजपासून आपण रोज विविध मार्गाने, विविध प्रकारे आंदोलन तर करणार आहोतच. ज्याला जसं शक्य होईल त्या प्रकाराने मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा द्यायचा आहे. आणि आता रस्त्यावरची लढाई सर्वांना येऊन लढायची आहे. म्हणून सकल मराठा समाज फुलंब्रीच्या वतीने आपल्यास विनंती करतो, आता घरापासून चालणार नाही, रस्त्यावर या आणि या लढ्यात सहभागी व्हा. एवढंच या ठिकाणी बोलतो.